तर तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की बघा की आम्ही गौरी कसं घेऊन येतो ते बघा तुम्ही पण. समय गेल्या वर्षी म्हणजे आम्ही व्लॉग सुरुवात केली, आठवणी जपायला सुरुवात केली. तर व्लॉग बघून मजा येते परत. आज 31/8/2025 आज गौरीचं आगमन होणार आहे आणि आज आम्ही मार्केट अमनला आलो आहे गौरीसाठी हार आणि फुलं घ्यायला. तर चला बघूया. आई का काढते? काढताय गौरी आणायला जायला. हा का? हो. हे किती काढायचे असतात? 5 का? म्हणजे तिकडे बावीवर घेऊन जायचं का? बावीवर घेऊन जायचं. आज आमच्या घरी गौरीचं आगमन आहे. कोकणामध्ये आम्ही आज गौरी कशी घेऊन येतो आमच्या घरी आम्ही आता विहिरीवर जाणार आहोत. तर तुम्ही नक्की बघा आमच्या ब्लॉगमध्ये की आम्ही कसं विहिरीवरून गौरी घेऊन येतो आणि आम्ही गौरीला आता साडी वगैरे नेसवणार ते तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की बघा. पिढ्यानपिढ्या चाललेली वयोवृद्ध माणसाने जुन्या माणसाने जी ही प्रथा चालवली आहे त्याला आकर्षाने परत जोमावा या उद्देशाने ती कंटिन्यू चालू आहे. पडीच्यात चाललेली ही प्रथा आणि गौरीची ही जशी आहे तशीच अधोरितपणे चालू आहे आणि पुढे चालू राहील. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आम्ही गौरी आणायला चाललोय. सगळ्या मिळून गौरीचं आगमन एकदम जोरदार पद्धतीने झालं पाहिजे. तसंच होतंय बघा. आमचे छोटे वाजंतरी वाजवत आहेत. सारवण केला. आता रांगोळी घालते. आणि पद्धतीने आम्ही 22 आलेला आहे गवर न्यायला वाडावाल्यांपर्यंत. आता गवर आम्ही नेतोय. मोरया मोरया. गौरी माते की जय. माते की जय. मज्जा आली गवर नेताना. गौरीचं आगमन कसं थाटात झालं पाहिजे ते आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतच असेल. चला गौर आली घरात जाऊ दे.
देवीजवळ एक इच्छा व्यक्त केली होती आणि ती पूर्ण झाली, तर त्याच्यामुळे आम्ही हौशीने एक साडी आणली आहे. सर्व होऊन गौरीचं आगमन झालंय आणि आम्ही छान असं गौरीला सजवलंय आणि गौराई माते की जय.